की नाही, व्यंकटचलैया आयोग, सरकारी आयोग लास्ट इयरलाच प्रश्न पडला होता. आता बघा राज्यपालाचं जे पदावधी आहे किंवा राज्यपाल पद आहे हे काय आहे, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. ठीक आहे. आता राष्ट्रपतीची मर्जी हा शब्द टाकला म्हणजे यांना जे आहे ते राज्यपालाला निश्चित सेवा शर्ती दिल्या आहे का, निश्चित एवढा काळ राहील बा असं काही नाही आहे ना. राष्ट्रपतीला वाटेल त्यावेळी राष्ट्रपती काय करते, यांना पदावरून काढते. आता होत काय होतं की समजा काँग्रेसचं सरकार आहे आणि राज्यपाल जर पहिल्या कोणत्या सरकारने नियुक्त केले असेल तर काँग्रेस काय करायचं, यांचं केंद्रामध्ये सरकार आलं ठीक आहे की बाकीचे जेवढे राज्यपाल अगोदरच्या सरकारने नियुक्त केले त्यांची काय करायची, त्यांना पदावरून काढून टाकायचं, कारण राष्ट्रपतीची मर्जी. ठीक आहे. दुसरा जे आहे ते काँग्रेसचं सरकार गेलं, काँग्रेसने नियुक्त केलेले राज्यपाल असेल समजा आणि सरकार जर बीजेपीचं आलं तर हे काय करणार, मग हे सगळे राज्यपालाला जे आहे ते काढून टाकन, कारण त्यांना आपल्या मर्जीतले राज्यपाल पाहिजे होते. त्याच्यामुळे राज्यपाल जे आहे ते एक घटनात्मक पद असून सुद्धा त्याला पदावरून काढण्याचा जो वाद आहे, बडतर्फीचा वाद आहे, हा खूप जास्त हे झाला होता. तर विविध आयोगानं काय शिफारसी केल्या आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल सरकारी आयोग, केंद्र राज्य संबंधासंबंधी 1983ला सरकारी आयोग आला होता. सरकारी आयोग आर्यम सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली होता. व्यंकटचलैया आयोग आहे, पंछी आयोग आहे. तर या आयोगाने काय सजेशन दिलं आहे ते सरकारने स्वीकारलेलं नाही आहे अजूनपर्यंत, परंतु तुम्हाला प्रश्न टाकताना टाकते की व्यंकटचलैया आयोगाने काय म्हटलं आहे. तर हे जे केंद्र राज्य संबंधावरचे आयोग आहे त्याच्यावर पण आपण बघणार आहे. 3 आयोग आपण चांगले बघू, एक सरकारिया, त्यानंतर व्यंकटचलैया आणि पंछी आयोग. ठीक आहे. तर हे जे आहे या 3 आयोगांनी काय म्हटलं आहे तर त्याच्या एक जे आहे ते शॉर्टमध्ये आपण लिहून ठेवू. ठीक आहे. यांनी काय म्हटलं होतं, सरकारी आयोग होता त्यांचं असं म्हणणं होतं की अत्यावश्यक परिस्थितीतच राज्यपालाला पदावरून काढायचं. ठीक आहे. अत्यावश्यक परिस्थितीतच ठीक आहे राज्यपालाला पदावरून काढायचं. ठीक आहे. म्हणजे असं सरकार बदलले म्हणून राज्यपालाला काढू नये. ठीक आहे. सरकार बदललं केंद्र सरकार म्हणून राज्यपालाला पदावरून काढणं हा त्या पदाचा अपमान आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अत्यावश्यकच परिस्थितीत राज्यपालाला पदावरून काढायचे आणि त्याचं कारण पण द्यायचं आहे स्पेसिफिक. ठीक आहे. त्याची कारणे द्यायचे. ठीक आहे. म्हणजे राज्यपालाला का काढत आहे बा त्याचं एक व्हॅलिड रिझन असलं पाहिजे की विनाकारणच असं सरकार बदललं म्हणून राज्यपाल बदलवणं हे चुकीचं आहे, घटनेच्या तत्वाचं उल्लंघन आहे असं कोणी म्हटलं होतं, सरकारी आयोग. लिहून ठेवा इथे, आर्यम सरकारिया यांच्या अध्यक्षतेखालचा आयोग होता सरकारिया आयोग. या आयोगाचं असं मत होतं की अत्यावश्यकच परिस्थितीत काढायला पाहिजे. ठीक आहे. दुसरा आयोग आहे सेकंड, त्या आयोगाचं नाव पण लिहून ठेवू आपण, व्यंकटचलैया आयोग. व्यंकटचलैया आयोग. ठीक आहे. आता या आयोग जे आहे ते 2002च्या काळामध्ये होता आणि या आयोगाने काय म्हटलं, याच्या शिफारसी बघा. आता ह्या ज्या वरच्या शिफारसी आहे या घटनेला लागू होणार आहे, एकदम एक्स्ट्रीम आहे का, म्हणजे एकदम जे आहे ते अशा टोकाच्या दिलेल्या आहे का, नाही, बट साधारण दिलेलं आहे ना की अत्यावश्यक परिस्थितीत काढा, साधारण सल्ला आहे, याच्यामध्ये एकदम टोकाची भूमिका घेतलेली नाही. परंतु व्यंकटचलैया आयोगाने काय म्हटलं आहे की एकंदरच तुम्हाला राज्यपालाला पदावरून काढायचं असेल तर संबंधित राज्याच्या सीएम सोबत चर्चा करूनच काढा, असं काढायचं नाही. संबंधित राज्याच्या सीएम सोबत चर्चा करूनच त्याला पदावरून काढायचं. सीएम सोबत चर्चा करून पदावरून काढायचं, चर्चा करूनच बडतर्फ करायचं. म्हणजे बघा राज्यपालाला जर पदावरून काढायचं असेल तर काय करायला पाहिजे, संबंधित राज्याच्या सीएम सोबतच चर्चा. जसं आता आपल्या इथले जे आहे ते पहिलेचे राज्यपाल होते त्यांना कार्यकाळ पूर्ण व्हायच्या पहिलेच जे आहे ते पदावरून काढलं. तर अशा परिस्थितीमध्ये सरकारी आयोगाचं काय म्हणणं होतं की जर अत्यावश्यक परिस्थिती आहे त्यांना पदावरून काढणं गरजेचं आहे तर त्याचं कारण पण द्यायचं. ठीक आहे. कारण जर असेल योग्य तरच त्याला पदावरून काढायचं. ठीक आहे. व्यंकटचलैया दुसरा आयोग स्थापन झाला 2002च्या काळामध्ये. यांनी काय म्हटलं होतं की संबंधित राज्याचा जो सीएम आहे त्या सीएम सोबत चर्चा करायची आणि चर्चा करूनच त्याला पदावरून काढायचं. म्हणजे जर सीएम नाही तर असं राष्ट्रपतीची मर्जी आहे मग राष्ट्रपतीला वाटेल तेव्हा करायचं असं नाही, पहिले त्या राज्याच्या सीएम सोबत चर्चा करायची. जर खरोखरच त्या राज्यपालाला त्या पदावर ठेवणं योग्य नसेल, राज्याच्या हिताचं नसेल, राज्यघटनेच्या हिताचं नसेल तरच त्याला पदावरून काढायचं, अन्यथा पदावरून काढू नये. ठीक आहे. हे लिहून घ्या.
ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट नंतरचं हे आहे तो म्हणजे पंछी आयोग. 2010च्या काळामध्ये त्यांनी रिपोर्ट दिला होता. मदन मोहन पुंची माजी जे आहे ते न्यायाधीश होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र राज्य संबंधावरचा एक आयोग आला होता आणि त्या आयोगाने सांगितलं होतं की केवळ विधिमंडळाच्या ठरावावरून, आता बघा राज्यपालाला पदावरून काढायचे अशी काही प्रोसेस आहे का घटनेमध्ये? नाही आहे. जसं राष्ट्रपतीला महाभियोग करतात, त्याच्यासाठी वेगवेगळे ठराव मांडतात, ते ठराव बहुमताने पारित होते आणि त्याच्यानंतर त्याला पदावरून काढलं जाते. तर सेम तशी प्रोसेस राज्यपालाला लागू करा असं कोणी म्हटलंय? पंछी आयोगाने म्हटलं. ठीक आहे, ती स्वीकारलेलं नाही आहे, परंतु आयोग आपल्याला प्रश्न टाकताना टाकते की राज्यपालाच्या बडतर्फीबाबत पंछी आयोगाचं मत काय होतं. ठीक आहे, तर तुम्ही जे आहे ते पंछी आयोगाचं एकदम एक्स्ट्रीम मत आहे, त्याच्यामुळे ते विचारले जाते. ठीक आहे, पंछी आयोग ठीक आहे 2010च्या काळात रिपोर्ट दिलेला होता त्यांनी. ठीक आहे, आता या आयोगाचं मत काय होतं तर राष्ट्रपतीची मर्जी हा शब्द घटनेतून काढून टाकायचा. राष्ट्रपतीची मर्जी कशाबाबत? तर राज्यपालाच्या बडतर्फीबाबत, राज्यपालाला पदावरून काढण्याच्या बाबत जे त्यांचा पदावधी राष्ट्रपतीच्या मर्जीने आहे, तर हा शब्द वगळायचा. हा शब्द वगळावा घटनेतून आणि त्याच्या जागेवर काय टाकायचं तर पदाचे त्याला संरक्षण द्यायचं आणि राज्यपालाला केवळ विधिमंडळाच्या ठरावावरूनच बाहेर काढायचं. ठीक आहे, राज्यपालाला केवळ विधिमंडळाच्या ठरावावरूनच पदावरून काढायचं. आता ही पद्धत बघा एकदम एक्स्ट्रीम सांगितलेलं आहे त्यांनी, एकदम एक्स्ट्रीम आहे ना, त्याच्यामुळे हे विचारते. ठीक आहे, विधिमंडळाच्या ठरावावरूनच ठीक आहे बडतर्फ करायचे. म्हणजे बघा याला राज्यपाल पदाला पदाचं संरक्षण द्या. आता विधिमंडळ ठराव केव्हाही पारित करेल का? जेव्हा राष्ट्रपतीला वाटेल तेव्हा. योग्य कारण राहील, ती प्रोसेस पूर्ण होईल, त्यावेळी विधिमंडळ ठराव पारित करेल. त्याच्यामुळे विधिमंडळाच्या ठरावावरूनच बडतर्फ करावे असं जे आहे ते पंछी आयोगाने म्हटलेलं होतं. हे तिसरा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, परंतु ही स्वीकारलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. ही तरतूद किंवा ही शिफारस स्वीकारली नाही. स्वीकारली असती तर आता बदल असता घटनेमध्ये. लिहून घ्या हे. काही पॉइंट राहून जाते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित बघून हे करावं लागते. मगाशी हा पॉइंट सुटला, राज्यपालामध्ये लिहा हा पॉइंट. ठीक आहे, हे झालं. नेक्स्ट आता आपण मंत्रिमंडळ बघू. ठीक आहे, आता मंत्रिमंडळामध्ये आपल्याला माहित आहे तरतुदी कोणत्या कलमामध्ये आहे? 163. ठीक आहे, 163(1). 163(1) मध्ये काय आहे, 163(2) मध्ये काय आहे आणि 163(3) मध्ये. ठीक आहे, 163(1) मध्ये काय मगाशीच सांगितलं तुम्हाला, घटनात्मक स्वेच्छाधीन अधिकार वगळता सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी कोण असेल? सीएमच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ. सीएमच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ. या पदाची काय आहे तरतूद. पदाची तरतूद म्हणजे असं एक पद असेल एवढं सांगितलंय. नियुक्ती केली आहे का? नाही. पहिले काय सांगितलंय, अमुक अमुक पद आहेत. ठीक आहे, या पदाची तरतूद आहे. परंतु तरतूद कशी आहे? स्वेच्छाधीन अधिकार वगळता. ठीक आहे, स्वेच्छाधीन अधिकार वगळता बाकीच्या कामासाठी कोण आहे? सीएम आणि मंत्रिमंडळ. ते तुम्हाला सांगितलं कोणते कोणते स्वेच्छाधीन अधिकार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 163(2) मध्ये या स्वेच्छाधीन अधिकाराबाबतच सांगितलं आहे की राज्यपालाने विवेकाधीन अधिकाराने किंवा स्वेच्छाधीन अधिकाराने वागायचं होतं की नव्हतं. म्हणजे तो निर्णय घेतला, समजा त्यांनी एखादी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलं,
तर तो त्यांचा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे कोणत्याच न्यायालयात प्रश्नास्पद करता येत नाही. त्यांना पूर्ण स्वेच्छाधीन अधिकार आहे. म्हणजे याचाच अर्थ राज्यपालाचा स्वेच्छाधीन अधिकार प्रश्नास्पद करता येत नाही. म्हणजे त्यांनी असं वागायला पाहिजे होतं की नव्हतं, काही विनाकारणच वागलेले आहे ते, तसा निर्णय त्यांनी सूडबुद्धीने घेतला की नाही अशा संदर्भात प्रश्न करता येत नाही आपल्याला. ठीक आहे, त्यांना जे आहे ते पूर्ण अधिकार आहे, ते वागू शकतात. ठीक आहे. त्यानंतर 163(3) मध्ये काय राहणार आहे, जसं 74(2) मध्ये होतं की सीएम आणि मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला काय होता, हा कसा राहील, कानातला सल्ला राहील. सांगितलं ना तुम्हाला, मागे सांगितलं होतं. चुगल्या टाईप असते, तो कुठेही जे आहे ते काय करता येत नाही, लीक करता येत नाही. सीएम आणि मंत्रिमंडळाचा सल्ला काय होता हे सुद्धा न्यायालयात नेता येत नाही. काय होता हे न्यायालयात प्रश्नास्पद करता येत नाही. आता हे तुम्ही बरोबर लक्षात द्या, तुम्हाला 74-75 विचारणार नाही, पण हे विचारते. त्याच्यामुळे तुम्हाला सरळ प्रश्न हे नाही विचारणार 163(1) मध्ये काय आणि 2 मध्ये काय. तसं विचारलं तर सगळ्यांना उत्तर येते. म्हणजे जे वर्षभर अभ्यास करणारे आहे त्या लोकांना उत्तर येते. परंतु तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, तुम्हाला सरळ काय विचारण आयोग की खालीलपैकी कोणत्या तरतुदी या 163 कलमा अंतर्गत येतात. त्याच्यासोबत ते काय करण, ह्या 3 पॉईंट टाकन आणि चौथा पॉईंट काय टाकन की राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करण. नियुक्तीची तरतूद इथे आहेच नाही. 63 मध्ये नियुक्ती कुठेतरी दिली आहे का, नाही. तर आपल्याला हे फाइंड आउट करता आलं पाहिजे की एवढ्या 3च गोष्टी दिल्या याच्यामध्ये आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कुठे आहे 64 मध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा लक्षात ठेवा 63 मध्ये 3च गोष्टी आहे, म्हणून या पाठ करा. ठीक आहे, बाकीच्या उरलेल्या गोष्टी कुठे असणार 164 मध्ये. ठीक आहे, तुम्हाला सरळ नाही प्रश्न तोच असते, फक्त विचारण्याची पद्धती वेगळी असते. ठीक आहे, तर आपण अभ्यास त्या पद्धतीने जर केला तर अभ्यास सोपा होईल. ठीक आहे, त्यासाठी काही खूप तुम्हाला MA पॉलिटिकल सायन्सच करायची गरज आहे आणि घटनेत PhD करायची आहे असंही नाही आहे. साधारण जे आहे, कारण तुम्ही जर सिलेबस वाचला असेल, राज्यसेवा मेन्सचा सिलेबस कोणी कोणी बघितला आहे, त्या मेन्सच्या सिलेबसमध्ये सगळ्यात वरती काय लिहून दिलं आहे तुम्ही वाचलाय का कधी, सामान्य बुद्धिमत्तेचे सामान्य लोक, म्हणजे प्रश्न सोडवू शकेल एवढ्याच लेवलचे प्रश्न असेल. म्हणजे असं गरजेचं नाही की सायन्सचा प्रश्न फक्त सायन्सच्याच पोराला येईल, आर्ट्सचाही पोरगा सोडवू शकते अशा पद्धतीने ते डिझाईन केलेले असतात. किंवा इतिहासाचा प्रश्न इंजिनिअरिंगचा पोरगा सोडवू शकते या पद्धतीने डिझाईन केले असतात. त्यासाठी किंवा MA इतिहासच असलं पाहिजे असं गरजेचं नाही. जनरल अंडरस्टँडिंगवरचे प्रश्न असतात. तुम्ही बघा खूप असे एकदम प्रश्न असते का, जनरल अंडरस्टँडिंगचे प्रश्न आहे, जे साधारण तुम्हाला जनरल नॉलेज म्हटलं ना, सामान्य अध्ययनाचे प्रश्न आहे, ते सगळ्याला यायला पाहिजे असे. त्यानंतर कलम 164, ठीक आहे. आता याच्यामध्ये 164(1) मध्ये काय दिलं आहे, राज्यपाल कोणाची नियुक्ती करेल, CM ची. नियुक्ती करेल आणि CM च्या सल्ल्याने इतर मंत्रिमंडळाची नियुक्ती. ठीक आहे. त्यानंतर बघा आता 91व्या घटना दुरुस्तीनुसार 2 तरतुदी आल्या आहे. 164(1)A याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कशा संदर्भात आहे, मंत्रिमंडळाच्या आकारासंदर्भात आहे. किती असतो मंत्रिमंडळाचा आकार, पहिले काय म्हटलं आहे, CM सहित किमान मंत्री किती पाहिजे, CM सहित किमान मंत्री 12, किमान 12 मंत्र्यांची संख्या टोटल CM ला पकडून किमान मंत्री 12 असले पाहिजे. आणि कमाल किती पाहिजे, कमाल म्हणजे कमाल संख्या म्हणजे जास्तीत जास्त संख्या. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही.
कमाल किती असले पाहिजे, विधानसभेच्या 15% पेक्षा जास्त असू नये. कोणाला पकडून आहे पण, सीएमला पकडून, सीएमला सोडून नाही. याच्यात तुम्हाला सीएम वगळता टाकते. आपण फ्लो मध्ये वाचून घेतो. ठीक आहे, आयोग काय करेल, सीएम सहित नाही टाकणार, सीएम वगळता असं टाकेल. तर विधानसभेच्या 15% पेक्षा जास्त असू नये. ठीक आहे. आणि त्यानंतर 1B मध्ये काय सांगितलेलं आहे, 164 1B मध्ये की पक्षांतराने, पक्षांतर बंदी आहे ना, पक्षांतर बंदीने अपात्र असलेला व्यक्ती मंत्री बनण्यासाठी सुद्धा काय असेल, अपात्र. अपात्र असलेला व्यक्ती मंत्री बनण्यासाठी सुद्धा अपात्र असेल. आता बघा, आपल्या महाराष्ट्रातली जी 16 आमदाराचे निलंबनाचं हे चालू आहे, ठीक आहे, ते अंडर ज्युडिशियल मॅटर आहे. आपल्याला काय होईल याच्याशी काय घेणं नाही. सुप्रीम कोर्ट एवढं मोठं न्यायाधीश तिथे जे ते बसलेले आहे, हुशार निष्णात कायदे पंडित, तर ते त्याच्यावर डिसिजन घेणार. आता ते पक्षांतर, जर सपोजची गोष्ट आहे, दोन्ही गोष्टी होऊ शकतात. पक्षांतर सिद्ध होऊ शकते किंवा पक्षांतर जे आहे ते नाही सिद्ध होऊ शकत. जर समजा पक्षांतर सिद्ध झालं 16 आमदारांचं, तर काय होईल, जे ते 16 आमदार जर मंत्री बनले असेल तर ह्या ज्या कलम आहे 164 1B याच्यानुसार ते मंत्री बनण्यासाठी सुद्धा काय असेल, अपात्र असेल. म्हणजे जर ते पक्षांतर सिद्ध, उदाहरण सांगत आहे मी, ठीक आहे, ते असं होईलच असं म्हणणं नाही आहे, ते जे काय होईल ते नंतर बघू. पण असा निर्णय जर आला 16 याचा आणि ते जर पक्षांतर सिद्ध झालं, पक्षांतर म्हणजे काय की आपल्या पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षामध्ये गेलाय, ठीक आहे, निवडून एकाच्या चिन्हावर आलं आणि नंतर दुसऱ्या चिन्हामध्ये गेलं, तर त्या पक्षांतरामध्येही जे आहे ते आता खूप जास्त वाद चालू आहे. तर त्याचं जर सिद्ध झालं समजा, तर काय होईल, ते तेवढे जे लोक आहे मंत्रिमंडळामध्ये आहेत ते मंत्री बनण्यासाठी सुद्धा काय असेल, अपात्र असेल. असं कोणत्या घटने याच्यामध्ये सांगितलं 164 1B. आता काय होतं ते नंतर निर्णय येईल. काय दुसऱ्या कारणाने नाही, पक्षांतर बंदीच म्हटलंय. 91वी घटनादुरुस्ती 2003 नुसार या दोन्ही तरतुदी टाकल्या आहे की पक्षांतर बंदीने अपात्र, स्पेशल लिहिला इथे, बाकी कोणत्याही कारणावरून अपात्र नाही. पक्षांतर बंदीनुसार जर अपात्र असेल तर असा व्यक्ती जे आहे मंत्री बनण्यासाठी सुद्धा अपात्र असेल. बाकी दुसरं कारण कुठलं आहे अपात्रतेचं, ठीक आहे. सदस्यत्व गेलं तर अपात्र कसं काय, सदस्यत्व गेलं तरी 6 महिन्यापर्यंत मंत्री बनू शकते ना, 6 महिन्याच्या आत काय घेईन, दुसरं सदस्यत्व घेईन. परंतु पक्षांतर बंदीने अपात्र जर झाला एखादी व्यक्ती, तर तुम्हाला माहिती आहे त्या पक्षांतर जर सिद्ध झालं तर त्याच्यामध्ये जे आहे ते किती कार्यकाळ असते, आता ते त्या पीठासीन अधिकाऱ्यावर डिपेंड करते, ठीक आहे. मग ते काय निर्णय घेईन की दुसऱ्यांदा निवडणूक लढवून येईपर्यंत तो व्यक्ती अपात्रच असतो. दुसऱ्यांदा निवडणूक लढवून आला आणि मग जर त्याला सदस्यत्व मिळालं तर तो मंत्री बनू शकेल. परंतु ऑलरेडी पक्षांतर सिद्ध झालं असेल तर तो व्यक्ती अपात्र असेल मंत्री बनण्यासाठी, ठीक आहे. काय काय हां, तेवढी अपात्रता बघा फार कमी केसेसमध्ये लागू केली जाते, ठीक आहे. असं गरजेचं नाही आहे. अपात्रतेचा कालावधी किती ठेवायचा तर हे डिपेंड करते. कधी कधी काय होते, अपात्रता कायमस्वरूपी बंदी असं वगैरे घालत नाही. तुम्हाला माहित आहे एक की तू पहिले कसं होतं की अपात्रता आहे ना पक्षांतर, आता निघाला विषय म्हणून सांगत आहे, पक्षांतरावरची जी अपात्रता आहे ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, पीठासीन अधिकाऱ्याला, ठीक आहे. पीठासीन अधिकारी म्हणजे अध्यक्ष वगैरे असते, ते ठरवतात की हा पक्षांतरावरून हे आहे. आता असा जर निर्णय घेतला अपात्रतेचा समजा, तर काय जाईल, त्या पीठासीन अधिकाऱ्यानं काय म्हटलं, समोरची निवडणूक लढवण्यासाठी अपात्र आहे, 5 वर्षाची बंदी घातली. पहिले कसं होतं, यांचा या पीठासीन अधिकाऱ्याचा निर्णय हा कसा होता, अंतिम. परंतु किहितू होलोहान नावाची केस आहे, ठीक आहे, 1992 ची. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला आहे की पक्षांतरावरच्या अपात्रतेचा जो पीठासीन अधिकाराचा निर्णय आहे
तो न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येते. आणि म्हणूनच मागे आय थिंक स्टेटचं नाव मला आठवत नाही, तिथे जे आहे ते काँग्रेस पक्षातून फुटून घेऊन दुसऱ्या पक्षामध्ये गेले होते आणि त्यांच्यावर कितीतरी वर्षाची बंदी घातली होती, 6 वर्षाची आहे आय थिंक. तर तेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते तर त्यांनी ज्युडिशियल रिव्ह्यू केलं होतं त्या निर्णयाचं, आणि ज्युडिशियल रिव्ह्यू केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ती बंदी उठवली होती आणि त्यांनी सांगितलं होतं का हा आता अपात्र ठरला आहे, परंतु नंतरची निवडणूक जे पोटनिवडणूक झाली ती निवडणूक लढवता येते. आणि मग त्यांनी काय केलं होतं, पोटनिवडणूक लढवले आणि दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. पक्षांतर म्हणजे काय, इथे एका तिकिटीवर निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करायचा, किंवा अपक्ष म्हणून निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा. तर ह्या जो अपात्रतेचा जो कालावधी आहे, ठीक आहे, तर तो कालावधी पीठासीन अधिकाऱ्यांनी खूप जास्त जर लागू केला की एवढे वर्ष बंदी, कधीपर्यंत असतो कालावधी, दुसरी निवडणूक लढवून येईपर्यंत. म्हणजे आता पोटनिवडणुका होतेच ना, जर सदस्यपद रिक्त झालं, जागा रिक्त आहे तर पोटनिवडणूक होते, ठीक आहे. त्या पोटनिवडणुकीत लढवून आले, निवडून जर आले ते समजा, तर तो अपात्र तर थोडी न राहणार आहे. मग तो जो आहे तो दुसऱ्या तिकिटावर निवडून आलेला आहे, तर तो सदस्य म्हणून जे आहे ते पात्र असेल, आणि सदस्य म्हणून पात्र असला तर तो मंत्री म्हणूनही पात्र राहील, ठीक आहे. तर अपात्रतेचा कालावधी एवढ्या वर्षाची बंदी लागू करत नाही सहसा, आणि लागूही केली तर सुप्रीम कोर्टात तुम्हाला सांगितलं या केस अंतर्गत निर्णय दिला आहे, त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होते आणि सुप्रीम कोर्टाला योग्य वाटली तरच ती बंदी लागू राहते. मागे तसं झालं होतं, 6 वर्षाची बंदी, स्टेटचं नाव मला आठवत नाही आहे, त्यावेळी कुठलं स्टेट होतं, अरुणाचल प्रदेश, आणि मग ते काँग्रेसचे आमदार होते ना, दुसऱ्या ह्याच्यात गेले होते ना ते, तर मग त्यांची पोटनिवडणूक लढवता आली होती, सुप्रीम कोर्टाने ती बंदी उठवली होती, ठीक आहे. तर पीठासीन अधिकाऱ्याचा जरी निर्णय अंतिम असेल तरी त्याला न्यायिक पुनर्विलोकन लागू आहे, ठीक आहे. त्या केसमध्ये ते सांगितलं आहे की तू होलान केसमध्ये, ठीक आहे. त्यानंतर 164(2) मध्ये काय सांगितलं आहे, सामूहिक जबाबदारी. म्हणजे तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे काय असते, सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा. त्याच्यामुळे मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असते ना. असं आहे का एकच मंत्री जे आहे ते घराकडे, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळाने दिला नाही तरी पण मंत्रिमंडळ बरखास्त होते, कारण त्यांची जबाबदारी कसं आहे, सामूहिक आहे, जसे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ होतं तसंच, ठीक आहे. त्यानंतर 164(3) सामूहिक जबाबदारी आहे विधानसभेप्रती, लिहून ठेवा. 164(3) आहे. 3 मध्ये जे आहे तुम्हाला शपथ कोण देईल मग यांना, राज्यपाल. त्यानंतर 164(4), ठीक आहे, ठीक आहे. बघा सलग 6 महिने, ठीक आहे, सभांना जर काय राहिले, रिक्त राहिले सलग 6 महिने, तर काय होते, मंत्रिपद आपोआप संपुष्टात येते. सलग 6 महिने, ठीक आहे, काय राहिले, अनुपस्थित राहिले सभांना वगैरे, अनुपस्थित, ठीक आहे, तर काय होते, आपोआप मंत्रिपद रिक्त होते, ठीक आहे. आणि 164(5) मध्ये काय सांगितलं आहे, तर वेतन आणि भत्ते. म्हणजे 164 मध्ये काय येते हे लक्षात ठेवा, ठीक आहे. पहिले तर नियुक्तीनंतर सामूहिक जबाबदारी, शपथ, त्यानंतर सलग 6 महिने अनुपस्थित राहिल्यावर काय होते, आणि वेतन भत्ते. एवढ्या बाबी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. 63 मध्ये 3च गोष्टी आहे, 64 मध्ये 5 आहे. ठीक आहे. एवढ्या बाबी जरी तुम्ही केल्या ना तर मोर दॅन सफिशियंट आहे, प्रश्न चुकतच नाही, ठीक आहे. लिमिटेड अभ्यासाची वारंवार रिव्हिजन करा. आता तुम्ही इथे शिकता, लिहून घेता, घरी गेल्यावर पाहतच नाही त्याला काय फरक पडणार, त्याने काहीच होणार नाही. त्याची वारंवार रिव्हिजन करा. आता बघा ना तुमच्याकडे किती दिवस बाकी आहे, 16 दिवस आहेत ना, 13 तारीख आहे ना आजची, आजचा दिवस गेला. 16 दिवसामध्ये तुम्ही तर प्रॉपर प्लॅन करायला पाहिजे, मी कोणत्या दिवशी काय करणार आहे, किती सब्जेक्ट आहे आपल्याला, कोणते सब्जेक्ट चांगले जमते, आणि त्याची वारंवार तेवढे दिवस वाटून घ्या आणि तेवढे दिवस चांगली रिव्हिजन करा. रोज रिझनिंगची प्रॅक्टिस करा. काही लोक नुसतेच व्हिडिओ पाहते, मी रिझनिंगची प्रॅक्टिस करणारे बघितले आहे, ठीक आहे. ऑनलाईन व्हिडिओ बघते ना यूट्यूबला वगैरे, आणि नुसतं तो सांगते तसंच्या तसं लिहून काढते, जसं काही लिहायची प्रॅक्टिस आहे. तुम्हाला ते सॉल्व करून स्वतः बघायचं आहे ना, आपल्याला काय येत नाही. एकदा पद्धत कळली तुम्हाला
कोणताही क्वेश्चन आहे मॅथ्स सराव रिझनिंगचा, तुम्हाला मेथड कळली ना की या पद्धतीनं जायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा ना. ठीक आहे, क्वेश्चन घ्या आणि क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्हाला काय होईल येईल. पण तुम्ही व्हिडिओमध्ये जसं तसं पाहत असेल तसंच उतरून काढत असेल तर काय अर्थ आहे, तुमचं डोकं काय लागलं तिथे काहीच नाही. जसं तसं आपण काय करताय कॉपी पेस्ट करत आहे. आणि गणितात आहे पाठ करायची गोष्ट थोडी आहे, ते करून पाहायची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला बरोबर कळते की आपण चुकून कुठे आहे राहिलो, कशा पद्धतीचे क्वेश्चन चुकत आहे आणि त्या पद्धतीनं करायचं. प्लॅनिंग बघा खूप चांगली पाहिजे तुमची. प्लॅन तुम्ही कसा करता त्याच्यावर रिझल्ट डिपेंड करते. ठीक आहे, त्याची स्ट्रॅटेजी बनवा. पेपरमध्ये काय करायचं आहे कसं, पेनपासून तर छोट्या छोट्या गोष्टी आहे. पेन कोणता वापरायचा, पेन कसा बरोबर त्याचीच प्रॅक्टिस असली पाहिजे. काही लोक नवीन मी खूप बघितलं आहे नवीन पेनं घेऊन जाते, मग तो पेन फ्री झालेला नसते आणि मग तो गोल करायला 100 घंटे लागते. त्याला 2-3 सेकंदाचा वेळ तिथेच वाया जातो ना. कधी अर्धा फ्री झालेला पेन न्यायचा, नाही तर एकदम संपलेला आहे मग तो खूप शाई ओकते तोही पेन नाही का, पूर्ण आन्सर शीट खराब झाली पाहिजे. आणि हे पण आहे, आपण एक व्हिडिओ बनवणार आहे नंतर पेपरच्या अगोदर. काही लोकांना माहितीच नसते. तिथे मी बघितलं होतं राज्यसेवेच्या पेपरला निळे पेन घेऊन आली होती पोरगी प्रिलिम्सला. निळा पेन कधी तिथे लागू आहे का, ब्लॅक बॉल पेन पाहिजे, लिहून दिलेला आहे आणि त्याच्यामधले पॉईंट सगळे वाचून जा. तुम्हाला जे तर राज्यसेवेच्या पेपरला जात असेल तर 2 तुम्हाला हे न्यावं लागेल, झेरॉक्स ID प्रूफच्या, आणि ओरिजिनल आणि ID प्रूफ दोन्ही पाहिजे. ते पण छोट्या छोट्या गोष्टी असते. मग वेळेवर त्यांनी पॅनिक व्हायचं आपण नेलं नाही म्हणजे, किंवा दुसऱ्याला पेन मागायचा. दुसरा पेन देते का, माझ्यासारखं असेल तर देतच नाही. 2 पेन आपला खराब झाला तर मग आपण काय करायचं, दुसऱ्याला मागायचं नाही देत. 2 पेन आपण नेतो सोबत, एक खराब झाला तर दुसरा वापरू. तेवढाही विश्वास नसते, 3-3 पेन घेऊन जातो आपण, जातो की नाही, कारण आपल्याला त्याची मेहनत केलेली असते ना वर्षभर. आणि जर दुसरा व्यक्ती पेनच घेऊन नाही आला तर मग तिथं एवढी काय म्हणजे सामाजिक जबाबदारी तशी हे वगैरे आठ ठेवायची नाही मनात. आता आपण त्याला पेन देऊन आपलाच पेन खराब झाला तर मग आपण काय करायचं. मग इथं एवढा दुसऱ्याचा सेवाभाव नाही ठेवायचा, कारण कॉम्पिटिशन आहे, वर्षाची मेहनत आहे ना. आपण दुसऱ्यासाठी सेवाभाव ठेवला ना, आपल्या आई वडिलांना आपल्यावर एवढी इन्व्हेस्टमेंट केली, त्याचं काय. 1 वर्ष तुमचं वाया गेलं म्हणजे लायब्ररीचा खर्च, रूमचा खर्च, मेसचा खर्च होणार आहे, वाढणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि क्लासला पैसे दिले ना तुम्ही, फुकट थोडी आले आहे. काही लोक टाइमपासच करायला येते पेपरमध्ये काहीतरी. आणि तुम्ही जेवढं जास्त मोठ्या सिटीमध्ये जाल ना तिथे तुम्हाला दिसणार नाही की एकमेकाला मदत करणं. आपल्या इथे तर असं असते, झेरॉक्स काढायला 2-3 जण जाते सोबत, जाते की नाही. मी अमरावतीला स्वतः राहिली आहे, माझी एकही मैत्रीण सोबत नव्हती, पण कोणीच कोणाच्या सोबत येत नाही, स्वतःचं स्वतः करायचं. म्हणजे आज आपण तिच्यासोबत गेलं, उद्या आपलं काम असल्यावर तिला आपल्यासोबत न्यायचं, म्हणजे तिचाही टाइमपास आपलाही टाइमपास असं होते ना. त्याच्यामुळे आपलं आपण करायचं, वेळ वाया घालवायचा नाही. बघा तुम्ही बाहेर गेल्यावर तुम्हाला राहिलं की कळतेच बरोबर. कलम 165 मध्ये तरतूद आहे. ठीक आहे, महाधिवक्ता पदाची तरतूद जी आहे ते कलम 165 मध्ये आहे. कलमही पाठ करा, 1 लाईनर क्वेश्चन पडते 165. आणि मंत्री आणि महान्यायवाद्याचे महाधिवक्त्याचे जे विशेषाधिकार आहे यांना प्राप्त, ते कोणत्या कलमामध्ये आहे. 2 कलम पाठ असले पाहिजे. विशेषाधिकार 177, महाधिवक्त्याचे 177 मध्ये आहे, महान्यायवाद्याचे 88 मध्ये आहे. बघा ना, 88 म्हटलं तरी एकच अंक रिपीट झालाय, इथेही एकच अंक रिपीट झालाय, असं लक्षात ठेवा. आता कलम 165 मध्ये काय आहे, एक जे आहे ते हे आता नियुक्ती कोण करते, एक एक पॉइंट बघू आपण. 165 मध्ये सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतात, राज्यपाल. सेम महान्यायवाद्यासारखं आहे, फक्त तिथे थोड्याशा गोष्टी बदलतात. नियुक्ती कोण करतात, राज्यपाल. पात्रता काय आहे, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्याची पात्रता असावी. उच्च न्यायालयाचा काय नाही याचे विशेषाधिकार आहे ना, ते 194 कोणाचे आहे, विधिमंडळ सदस्यांचे विशेषाधिकार आहे. हे कोणाचे आहे, मंत्री आणि महाधिवक्ता यांना प्राप्त असलेले विशेषाधिकार. म्हणजे दोन्ही सभागृहात उपस्थित राहता येते. 194 वेगळं आहे, इथे काय आहे, दोन्ही सभा. आपण बघितलं नाही का 88 बघितलं की नाही. 88 मध्ये कोणाकोणाला विशेषाधिकार होते, मंत्री आणि
महान्यायवादी, केंद्रीय मंत्री आणि महान्यायवादी. त्याच्यामध्ये काय होतं, दोन्ही सभागृहात उपस्थित राहता येते, कामकाजात भाग घेता येते, भाषण करता येते. त्यानंतर पुन्हा काय, एखाद्या समितीचा सदस्य होता येते. पण मंत्री मतदान कुठे करू शकते, ज्या सभागृहाचा सदस्य असेल तिथे. आणि महान्यायवादी मतदान करू शकते का, नाही. तसंच सेम मंत्री आणि महाधिवक्त्याचे विशेषाधिकार आहे. मंत्री आणि महाधिवक्ता यांचे विशेषाधिकार, ठीक आहे. हे कलम 177 मध्ये आहे. आणि 194 मध्ये कोणाचे आहे, विधिमंडळ सदस्यांचे. त्याच्यामध्ये मंत्र्यांचे नाही आहे, सदस्यांचे. आणि त्याच्यामध्ये काय दिलं 194 मध्ये, कोणत्याही जे आहे ते सदस्य असेल त्याला अधिवेशनाच्या 40 दिवस पूर्व आणि 40 दिवस नंतर काय करता येत नाही, खटला दाखल करता येत नाही. एवढंच तर आहे ना, ते सदस्यांचे आहे. आणि हे मंत्र्यांचे आहे. मंत्री आणि सोबत महाधिवक्ता याचे विशेषाधिकार आहे. आता पात्रता काय पाहिजे, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असावी. मग ती पात्रता काय आहे आपण बघितलं आहे. काय आहे मुली सांगा बरं, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायचा असेल तर काय पात्रता आहे. जोरात बोला बा, गोष्टी तर जोरात करता, मग आवाजही जोरात काढा ना. काय आहे, किती वर्ष न्यायिक पद धारण केलेले असावं, त्यानंतर 10 वर्ष वकिली केली असावी अदरवाईज, ठीक आहे. आणि त्यानंतर निष्णात कायदेपंडित पाहिजे का, नाही पाहिजे, ठीक आहे. आणि वयाची किती, कमाल वयोमर्यादा किती आहे, 62 सध्याच्या परिस्थितीत. कमाल आहे ना, किमान नाही आहे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त, ठीक आहे. तर तीच पात्रता कोणाला लागू असेल, महाधिवक्त्याला, ठीक आहे. त्यानंतर पदावधी, पदावधी कार्यकाळ काय, राज्यपालाची मर्जी. म्हणजे यांना काही पदाचं संरक्षण नाही. राज्यपाल जे आहे जोपर्यंत त्यांना पदावर ठेवील तोपर्यंत ते पदावर राहणार. राज्यपालांनी ज्या दिवशी राजीनामा मागितला त्या दिवशी राजीनामा द्यायचा आहे, ठीक आहे. आता राजीनामा सुद्धा कोणाला द्यायचा आहे, राज्यपालाला. एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, महाधिवक्त्या संबंधी सगळ्या बाबी राज्यपालच लक्षात ठेवायचं. नियुक्ती राज्यपाल, राजीनामा राज्यपाल, पदावधी राज्यपालाची मर्जी, आणि त्यानंतर वेतन भत्ते सुद्धा राज्यपाल निर्धारित करेल एवढेच भेटते. आज तुम्हाला मागच्या वर्षी प्रश्न पडला त्याच्यामध्ये वेतन भत्ते विधिमंडळ निर्धारित भेटते असं स्टेटमेंट टाकलं होतं. तर लक्षात ठेवायचं, एका शॉर्टकटमध्ये काय लक्षात ठेवायचं की इथं सगळं कोण डिसाईड करते, राज्यपाल. एवढा एक शब्द लक्षात ठेवा, बाकी जाऊ द्या. एका शब्दामध्ये अभ्यास कसा करायचा हे असं सगळं राज्यपाल ठरवते. मग आता तिथे सगळं झालं, नियुक्ती, पदावधी, पात्रता, राजीनामा, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आहे की यांना अधिकार कोणते कोणते आहे. आता आपल्याला माहिती आहे की महाधिवक्त्याला कोणते कोणते अधिकार प्राप्त आहे. विशेषाधिकार आहे काही 177 नुसार. 177 नुसार कोणते आहे ते पहिले लिहून घेऊ. एक तर ते काय करू शकते, कोणत्याही सभागृहात उपस्थित राहू शकते, विधिमंडळाच्या, संसदेच्या नाही, कोणत्याही सभागृहात उपस्थित राहू शकते, ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय करू शकते, भाषण करू शकते. त्यानंतर कामकाजात भाग घेण्याचा, कोणत्याही सभागृहात, बरं दोन्ही सभागृहात, म्हणजे याचा अर्थ 2 जर असेल तर दोन्ही, ठीक आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यासोबत काय करू शकते, विधिमंडळ समितीचा सदस्य होऊ शकते. हा पॉईंट थोडासा वेगळा वाटते म्हणून त्याच्यावर जास्त फोकस करा. विधिमंडळाच्या ज्या समित्या आहेत, जसं तुमची मनरेगा संबंधी समिती आहे, महिला बालकल्याण समिती आहे, ठीक आहे. तर अशा समिती, अंदाज समिती आहे विधिमंडळाची, तर या विधिमंडळ समितीचा काय होऊ शकते, सदस्य होऊ शकते. परंतु कशाचा अधिकार नाही, परंतु मतदानाचा अधिकार नाही. तुम्हाला खूप डिटेलमध्ये पेपर आला तर हे एवढं विचारेल, नाही तर सरळ हे कलम विचारते, महाधिवक्त्यांना प्राप्त विशेषाधिकार कोणत्या कलमामध्ये आहे.
ठीक आहे, हा एकच कलम विचारण. आणि लक्षात कसं ठेवायचं, इथंही एकच अंक रिपीट झाला आहे जसा 88 मध्ये रिपीट झाला. 88 आपलं पाठ असते, इथं 7 रिपीट झाला, तिथे 8 रिपीट झाला आहे. ठीक आहे. मग आता महाधिवक्त्याचं काम काय आहे, कार्य काय आहे, तर राज्य सरकार संबंधित असेल त्या प्रत्येक दाव्यामध्ये राज्य सरकारची बाजू मांडणे. ठीक आहे. राज्य सरकार ज्या ज्या दाव्यामध्ये राज्य सरकारच्या विरुद्ध खटला असेल तर त्या दाव्यामध्ये, समजा राज्याच्या विरुद्ध खटला सुप्रीम कोर्टामध्ये असेल, जसा महाराष्ट्र कर्नाटकचा वाद आहे सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे, त्यावेळेस महाराष्ट्र सरकारची बाजू कोण मांडत असते, महाधिवक्ता. ठीक आहे. त्यानंतर यांना जे आहे हे काही सरकारचे एजंट आहे का, नाही. पूर्णकालीन वकीलही नाही आहे किंवा सरकारी नोकरही गटात मोडत नाही आणि यांना खाजगी वकिली करण्यापासून सुद्धा प्रतिबंधित केलेलं नाही. खाजगी वकील हे तर पॉईंटच आहे, महान्यायवादीला जसं होतं तसं इथेही आहे. ठीक आहे. काहीच नाही आहे, तेच आहे, फक्त आपल्याला थोडंसं हे करायचं आहे, फक्त शब्द बदलले आहे. तुम्हाला महत्त्वाचं केंद्र राज्य संबंध आहे ते थोडंसं कठीण जाते आणि मग आणीबाणी त्याच्यावर प्रश्न विचारतो आणि लोकसेवा आयोग. बस झालं, 3-4 चॅप्टर राहिले. आता उद्याला विधिमंडळ बघू आपण. किती वाजले आता, त्याच्यामध्ये लिहून ठेवा. पहिले जे आहे ते हे कोण आहे, राज्यपालाबाबत लिहून ठेवा. पहिले कोण आहे माहिती आहे तुम्हाला, महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा पहिले कोण होते, श्रीप्रकाश होते, लिहून ठेवा ते. त्यानंतर पहिली महिला राज्यपाल महाराष्ट्राच्या कोण होत्या, विजयलक्ष्मी पंडित. सर्वाधिक काळ राहिलेले राज्यपाल PC अलेक्झांडर. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. आणि ते अंतुले नव्हते, मारोतराव कन्नमवार होते. ऑफिसमध्ये त्यांची डेथ झाली होती, कार्यकाळादरम्यान मृत्यू झालेले. एकदम मुख्यमंत्र्याच्या याच्यामध्येच त्यांचं काम करता करताच मृत्यू झाला होता. मारोतराव कन्नमवार आय थिंक 2रे की 3रे मुख्यमंत्री होते ते. आता राज्याचं कायदे मंडळ आहे त्याची एक ओव्हरलुक करून घेऊ आपण. राज्य कायदे मंडळ. ठीक आहे. या कायदे मंडळाच्या तरतुदी कोणत्या कलमामध्ये आहे, कलम कुठून कुठपर्यंत आहे, भाग 6 मध्ये किती आहे, 170 नाही, किती आहे सांगा ना, कधीपर्यंत आहे, 169 पासून आहे का की 68 पासून आहे, 168 to 213. ठीक आहे. आता 168 मध्ये काय असेल दिलेलं, राज्याचं विधिमंडळ. विधिमंडळामध्ये काय काय समाविष्ट होते, ठीक आहे, काय काय होते आपल्याला माहित आहे. राज्यपाल येतात विधिमंडळामध्ये कारण तेच विधेयकाचं रूपांतर कायद्यात करतात. दुसरी गोष्ट, विधानसभा तर कंपल्सरी राहणार आहे की नाही, प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा असेलच. आणि दुसरी, हे राज्यासाठी आहे बरं, UT साठी नाही, UT साठी भाग 8 आहे आणि तिथे कलमा 239 ते 41 दरम्यान दिले आहे. केंद्रशासित प्रदेशाची तरतूद 8 मध्ये आहे आणि 239 ते 41 दरम्यान तरतुदी आहे. ठीक आहे. तर राज्यपाल असेल, विधानसभा आणि ज्या राज्यामध्ये विधान परिषद असेल ते विधान परिषद. ठीक आहे. आता विधान परिषद किती राज्यामध्ये आहे, 6. ठीक आहे. कोणते कोणते आहे ते कसं लक्षात ठेवान, काय असं ठेवता का, आम्ही असं लक्षात ठेवतो. तू भी मजा कर. त्याच्यातला आता ज गेलेला आहे, ना, जम्मू काश्मीर गेलं. ठीक आहे. काय काय आहे, तू म्हणजे कोण, ठीक आहे, असं नाही, इंग्लिशमध्ये लिहायचं म्हणजे बरोबर येते. तू भी मजा कर. ठीक आहे. आता याच्यातला कोण गेला आहे, हे गेलं. ठीक आहे. ती म्हणजे कोण, तेलंगणा. ठीक आहे. UP, बिहार आहे का, बिहार, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर कट झालं. त्यानंतर हे ए जे आहे तो आंध्र प्रदेशचा आहे, जे कट झाला आता. ठीक आहे. हा आंध्र प्रदेशचा आहे आणि हे कर्नाटक. ठीक आहे. तेलंगणा, UP, बिहार, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर पहिले होतं. 7 राज्यांची ट्रिक होती. जम्मू काश्मीर गेलं आता कोण आहे, ए म्हणून आंध्र प्रदेश. ठीक आहे. आणि कर्नाटक. ठीक आहे.
तू भी मजा कर. तर मजामधलं आता जे राहू द्याचं तसंच ते. आता नवीन ट्रिक बनवा लागेल. 6 राज्य आहे, त्याच्यामुळे या 6 राज्यामध्ये बायकॅमरल सिस्टम आहे, द्विगृही कायदेमंडळ आहे. आणि बाकी सगळ्या याच्यामध्ये युनिकॅमरल सिस्टम आहे, म्हणजे एकगृही आहे. ठीक आहे. आणि 6 राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे. ठीक आहे. कारण सगळ्या राज्यासाठी विधान परिषदेची तरतूद केलीच नाहीये. काय झालं? हे 168 मध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. 169 मध्ये काय आहे? विधान परिषदाची निर्मिती करणे किंवा नष्ट करणे. ते 169 कलम किती वेळा विचारलाय? साध्या बहुमताने त्याच्यामध्ये बदल करता येतो. ठीक आहे. खूपदा विचारलेलं कलम आहे 169. आणि मग 170 मध्ये काय आहे? विधानसभा. तिथे बघा राज्याच्या केंद्रीय पातळीवर बघितलं तर राज्यसभा पहिले दिलाय, पण राज्य पातळीवर विधानसभा पहिले दिलाय. ठीक आहे. नंतर विधान परिषद आहे 171 मध्ये. मग विधानसभेमध्ये पण काही प्रश्न पडतात की किमान सदस्य संख्या 60 पाहिजे, 60 पेक्षा कमी असणारे 3 राज्य आहे. कोणते राज्य आहे ते? अजून सिक्कीम, अजून मिझोरम. गोमाशी लक्षात ठेवायचं ना, गोवा, मिझोरम, सिक्कीम. गोमाशी माहिती आहे ना तुम्हाला? असं ट्रिक्स बनवायच्या, काही बनवा, हसले चालते तर लोक. काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ना फक्त. आता आपल्याला इथे बरोबर आठवतं, पण पेपरच्या ह्याच्यात खूप मोठं प्रेशर राहते, आठवत नाही तिथे पटकन. मग हे असेल का मेघालय असेल का मिझोरम असेल? ठीक आहे. नंतर सांगते ते समोर येईलच ना. आता 168 वरच आहे आपण. 169. आता आपण 10 मिनिटं काय करणार आहे? तुमचे आर्टिकल्स, तुम्ही आर्टिकल्स पाठ करत नाही. आणि आता पोरींना विचारन